हे बघा म्हणजे मी इथे होतो. हो तुम्ही इथे होता. तुम्ही कुठे होता? मी असं इथे आहे तुमच्या समोर. हा बोललो ना मी. बसताय कुठे तुम्ही बसा म्हणालात ना. फार मनावर घेऊ नका, सवय आहे माझी ती. काय मी जरा आठवतो मी इथे काल होतो. काल होतो? एक मिनिट म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला जरा विसरायची सवय. अच्छा अच्छा. अहो पण तुम्ही इथे का आलात हेच विसरला. मग इथवर पोहोचलात तरी कसे? पत्ता होता ना बॅगवर, असा पत्ता व्यवस्थित लिहून ठेवला होता. टॅक्सीवाल्याने बरोबर मला पत्त्यावर सोडलंय. तुम्ही बॅग आणली? बॅग कुठे? बॅग टॅक्सीत विसरलो. ओ शिट. तरी बरं मला हातावर लिहून ठेवायची सवय आहे. चांगली सवय आहे. मग हात बघा. काय झालं आता? काय विसरला? विसरलो नाही, पुसरलो. नाही ते लिहून ठेवलं होतं इथे पुढे, तेच पुसून गेलं. थोडं काय असेल ना शिल्लक, एखाद दुसरं अक्षर. अर्ध आहे. नकटीला. काय बघू? नकटीला म्हणजे तुम्ही नकटीला बघायला आलात का? आधी सांगायचं ना, बाहेर का ऐकलं का? नकटीला पाहायला स्थळ आलंय. ऐकलं का? नकटीला बघायला असतं. एक तर हळू बोला आणि मी घरातल्यांना सांगतो. चला येतो, परत भेटू आपण. परत विसरला तुम्ही नकटीला बघायला आला. नीरज दिवटे किती मूर्ख आहेस तू. काय गरज होती त्या माणसाला टॅक्सीमध्ये सगळं सांगायची? मी इथे फक्त पासपोर्ट घेण्यासाठी आलोय, रात्रीच्या फ्लाईटने परत अमेरिकेला जाणार आहे. मूर्खपणा केला यार मी. तरी नशीब त्या माणसाला काही आठवत नाही. त्याला जर काही आठवत असतं ना तर सगळी गडबड झाली असती. मामी काय रे, काय झालं? तू ऐकलंस का काही? एवढ्या मोठ्यानं बोललं तर ऐकू येईलच ना. म्हणजे तू ऐकलंस सगळं? ठणठणीत ऐकू आलं मला अगदी. मामी प्लीज कोणाला सांगू नको. मी सांगून कोणाला काही कळणार आहे का? आणि तसंही ना, कळायचं असेल ना तर या घरात सगळ्यांना सगळं कळतं. हो तरी पण तू प्लीज. बरं बाबा नाही सांगत. पण यांचा आवाज एवढा मोठा होता ना की याच्यापेक्षा मोठा असताना तर छप्पर कोसळलं असतं डोक्यावर. यांचा आवाज म्हणजे? अरे आता नाही का ओरडले नुपूरसाठी मुलगा बघायला आलाय म्हणून? अच्छा तू ते ऐकलंस? नशीब माझं. का नशीब? का नशीब मामांचा आवाज तुझ्यापर्यंत आला म्हणजे आता सगळ्यांना कळेल ना. तू जाऊ नकोस कोणाला सांगायला, येतील आपापले सगळे. हो अरे माझी खूप कामं पडले, आलेच. मामी अगं काय करतेस? कान सोड प्लीज. तुला ना बदलायला पाहिजे. घरात कुणीही तुझ्या कपड्यांना इस्त्री केली असती, बाहेर द्यायची काय गरज होती? मामी सॉरी पण मला ते थोडंसं ऑकवर्ड झालं ना म्हणून. यापुढे असं वागलास ना तर माझ्याशी गाठ आहे. मामी तू माझ्यावर रागावणार? इम्पॉसिबल आहे, शक्यच नाहीये. दाखवीनच एकदा माझा राग तुला नक्की दाखवीन. जा आधी नुपूरला सांगून ये तिच्यासाठी मुलगा बघायला आला. आणि हे बघ लक्षात ठेव, सगळं चांगलं होणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.